नमस्कार, मी भूषण सजगुरे। आज तुम्हाला येणारी जी श्रावण महिन्यातली अमावस्या आहे, या अमावस्येच्या प्रित्यर्थ नेमकं काय करावं, जेणेकरून मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या मुलांना, आपल्या ज्या मुलांच्या अडचणी आहे ह्या दूर होतील, ते शांत होतील, अभ्यासात लक्ष देतील, त्यांच्या करिअरकडे फोकस करतील। अशा साऱ्या काही गोष्टींचे उत्तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर याच्यासाठी विशेष कार्य जे आपल्याला अमावस्येच्या दिवशी सांगितलं जातं, कारण ही येणारी अमावस्या जी आहे हिला पिठोरी अमावस्या असं देखील म्हणतात। मुलांचं कल्याण करण्यासाठी, मुलांच्या आयुष्याकडे एक वेगळ्या दृष्टिकोनाने बघून त्यांच्या जीवनामधल्या अडचणी या दूर सारून पुढे नेण्यासाठी ही अमावस्या अत्यंत महत्त्वाची सांगितली गेलेली आहे। तर या अमावस्येच्या दिवशी आईने काय करायचं आहे की आपल्या या देवघरामध्ये, आपल्या घरामध्ये जे कोणते देव असतील, कदाचित गणपती, गोपाळ, कृष्ण, अन्नपूर्णा या सगळे काही देव असू शकतात। काही ठिकाणी आपल्या कुलदेवीचा टाक देखील असेल किंवा कुलदेवीचा फोटो असेल किंवा त्या ठिकाणी कुलदेवीची प्रतिमा असेल, तर त्या प्रतिमेच्या तिथं संध्याकाळच्या 7 वाजता त्या ठिकाणी बसावं। जसं आपण म्हणतो की शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते, इतकं महत्त्व या दिव्याला दिलं गेलेलं आहे। तर त्या ठिकाणी गाईच्या चांगल्या तुपाचा दिवा आपल्या देवघराच्या समोर त्या ठिकाणी लावावा आणि त्या ठिकाणी एक रेणुकाष्टक नावाचं, रेणुका मातेचं त्या ठिकाणी एक अष्टक आहे। ते अष्टक तुम्हाला कुठेही मिळू शकतं, त्याचं पुस्तकही अवेलेबल आजकाल दुकानांमध्ये आहे आणि यूट्यूबवर देखील किंवा तुम्हाला गुगलवर देखील ते तुम्हाला प्राप्त होऊ शकेल। तर ते तुम्ही 11 पाठ या रेणुका अष्टकाचे करायचे आहे। आपली कुलदेवी जी आहे त्या कुलदेवीला नामस्मरण करायचं आहे आणि तिला प्रार्थना करायची की आज जी अमावस्या श्रावण महिन्याची आहे, या अमावस्येला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे आणि या अमावस्येनिमित्त मी आज हे कार्य करते आहे की जे माझ्या मुलांच्या कल्याणासाठी कामी पडेल, असं कार्य मी करते आहे असं म्हणून संकल्प करून त्या ठिकाणी हे रेणुकाष्टक त्या ठिकाणी पठण करायचं आहे। हे केल्याने आपल्या मनातली जी काही इच्छा आहे, कामना आहे, मुलांविषयी जे काही गोष्टी आहेत त्या सर्व काही लवकरात लवकर पूर्ण व्हायला सुरुवात होईल। हा अनुभव नक्की घेऊन बघावा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा। जे कोणी या चॅनलवर नवीन आहे ते सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। नमस्कार।